एकीकडे पडगुजरांनी शिवसेना उभाटाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केलाय, तर दुसरीकडे दहिसरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर आणि त्यांच्या सून पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र चर्चांना पूर्णविराम लावत आमच्यावर पक्षप्रवेशासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप खुद्द विनोद घोसाळकरांनी केलेला आहे. मातोश्रीवर जात त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपल्या नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्यात. दरम्यान संजय राऊतांनी याच मुद्द्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवरती जोरदार हल्लाबोल केलाय. आता कसं आहे ती सुनबाई सांगू शकेल, पण काही लोकांचे फोन येतात. जसं या मुंबई शहरामध्ये त्यांचे दलाल निर्माण झालेले आहेत शिंदे गटाचे, त्या एकेकाला पकडतात आणि त्या पद्धतीनं ती 5 वर्षे महानगरपालिकेत होती, काम करते. ऑफर तर आहेत, या नाकारता येणार नाही. ऑफर तर दोन्ही बाजूनी आहेत. त्यांच्या सुनबाई शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. खरं म्हणजे मला लाज वाटते भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची. याही परिस्थितीचे 2 पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून, बरं का, आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या, त्यांना लाज वाटली पाहिजे. एका घरामध्ये तुम्ही, जिने आपला पती गमावलाय, ज्याने आपला मुलगा गमावलाय, त्या घरामध्ये तुम्ही अशी कृत्य करताय. लाजा वाटलं पाहिजे. निर्दय लोक आहेत, निर्घृण लोक आहेत. ते आमचा विषय आम्ही बघू. ते पक्षात आहेत, पक्षाबरोबरच आहेत आणि त्यांची सुनबाई सुद्धा पक्षातच. मी तर कधी भेटलोही नाही आणि माझी कधी चर्चाही झाली नाही. त्यामुळे आता एवढे लोक येत आहेत, हे कुठल्या दबावाखाली येत आहेत? हे असे हजारो लाखो लोक गेल्या अनेक मागच्या काळामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे, हे अशा दबावाने कोणी येत नाही. की जर ज्या पक्षामध्ये त्यांना पाठीशी राहणारा संकटसमयी अडचणीमध्ये कुणी नसेल, तर शेवटी त्या पक्षाने विचार केला पाहिजे.